Morning. You are most welcome at this most beautiful platform, ABC English Speaking Radio and ABC English Motivational Guru. Now I am Anil Bhagwan Chavan, chairperson of ABC Academy. Now I am starting this most beautiful session. Today's session's name is Superstitions about English language. Superstitions about English language. It is today's chapter's name. Now I am starting this session from one most beautiful line. This line is silence is the best answer in negative atmosphere. Silence is best answer in negative atmosphere. Because negativity is the main cause of your stress. Because negativity is the main cause of your stress. तर मित्रांनो, आजच्या सुंदर पहाटेच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण अशा सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. खरं तर मित्रांनो, आजचं जे काही सेशन्स आहे या सेशनचे हे जे काही सेशन्स आहे सुपरस्टिशन्स अबाउट इंग्लिश लँग्वेज. सुपरस्टिशन्स अबाउट इंग्लिश लँग्वेज या टॉपिक्सवरती आजचं हे महत्त्वपूर्ण सेशन्स आहे मित्रांनो. आणि सेशनची सुरुवात करताना मी 1-2 लाईन्स बोलल्या होत्या. त्या 2 लाईन ज्या आहेत मित्रांनो, त्या 2 लाईन माझ्या स्वतःच्या माइंडमधल्याच आहेत, माय ओव्हन थॉट आहेत ते. तर त्यामध्ये मी असं सांगितलं आहे मित्रांनो की सायलेन्स इज द बेस्ट आन्सर इन निगेटिव्ह एन्व्हायरमेंट. सायलेन्स इज बेस्ट आन्सर इन निगेटिव्ह एन्व्हायरमेंट बिकॉज निगेटिव्हिटी इज मेन कॉज ऑफ युअर स्ट्रेस. म्हणजे काय की मौन किंवा शांतता हे निगेटिव्ह नकारात्मक वातावरणामध्ये एक सर्वात चांगलं उत्तर आहे. कारण तुमची नकारात्मकता हेच तुमच्या जीवनातल्या मानसिक तणावाचं काय कारण आहे. तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार येतात ना मित्रांनो, त्या नकारात्मक विचारामुळे तुमचं टेन्शन वाढतं. त्यामुळे ते कुठेतरी ते नकारात्मक विचार थांबले पाहिजे. ते नकारात्मक विचार ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याची वाटचाल एका सकारात्मक मार्गावर सुरू होईल. सो ऑलवेज बी पॉझिटिव्ह अँड बी हॅपी. तर नेहमी कायम जीवनामध्ये आनंदी राहा आणि कायमच पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असा विचार करा. तर मित्रांनो, तुम्हाला शीर्षक दिसतंय आजच्या या सेशनचं की सुपरस्टिशन्स अबाउट इंग्लिश. सुपरस्टिशन्स अबाउट इंग्लिश. सुपरस्टिशन्स म्हणजे काय मित्रांनो? सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा. इंग्लिशबद्दलची अंधश्रद्धा. इंग्लिशबद्दल नेमक्या काय काय अंधश्रद्धा आहेत मित्रांनो, त्याबाबतच आजच्या सेशनमध्ये मी चर्चा करणार आहे. बोर्डवरती मी एक महत्त्वाचा प्रश्न लिहिलाय मित्रांनो की इंग्लिशमध्ये बोलण्याची तुम्हाला भीती वाटते का? इंग्लिशमध्ये बोलण्याची तुम्हाला भीती वाटते का? याच टॉपिकवरती आज मी हे भाष्य करणार आहे. याच टॉपिक्सवरती आज मी बोलणार आहे. सुपरस्टिशन्स अबाउट इंग्लिश. इंग्लिशबद्दल अनेक अशा अंधश्रद्धा आहेत मित्रांनो की इंग्लिश खूप कठीण भाषा आहे, इंग्लिश ही परदेशी भाषा आहे आणि ती आपल्याला जमणार नाही. हे कितीतरी अंधश्रद्धेमुळे बरेच लोक इंग्लिशला घाबरतात. खूप लोकांना इंग्लिशची भीती वाटते. एखादं इंग्लिश लेटर आलं किंवा काही पत्र आलं की लोकांना ते वाचता येत नाही. लोकांना असं वाटतं बापरे हे डेंजर काम, हे आपल्या डोक्याच्या बाहेरचं आहे. गणित या विषयाची जशी भीती वाटते ना मित्रांनो विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे इंग्लिश विषयाची सुद्धा प्रचंड भीती लोकांच्या मनामध्ये काय झालेली आहे, भरलेली आहे. त्यामागची कारणही तशी आहे मित्रांनो की आपला जे काही शिक्षण व्यवस्था आहे, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पूर्वीला जे काही शिक्षण व्यवस्था होती मित्रांनो, तर पूर्वीला 5व्या वर्गानंतर इंग्लिश होतं. आता 1ल्या वर्गापासून इंग्लिश आला, आता KG1 KG2 पासून इंग्लिश सुरू झालं. त्यामुळे आता इंग्लिशची भीती आताच्या काळात कमी झाली. परंतु पूर्वी 5वीच्या नंतर ते असायचं. आणि शाळेमध्ये आता बऱ्याच वेळेस काय व्हायचं ना, जिल्हा परिषद शाळा असायच्या किंवा इतर शाळा असायच्या, तिथे शिक्षक जर चांगले मिळाले नाही ना मित्रांनो, इंग्लिश भाषेला जर चांगला शिक्षक नाही मिळाला तर कधी कधी काय होऊ शकतं की तुमचं नुकसान होऊ शकतं. कारण शिक्षकावर डिपेंड असतात बऱ्याच काही गोष्टी. शिक्षक जर चांगला तर विद्यार्थी चांगले घडू शकतात. आणि बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याचा इंग्लिशचा बेस कच्चा राहतो. शाळेत असताना 1ला वर्ग, 5वा वर्ग, 6वा वर्ग, 10वीपर्यंत इंग्लिश त्यांचा बेस कच्चा असतो. अनेक असे विद्यार्थी असतात की त्यांना 10वीपर्यंत इंग्लिश वाचता सुद्धा येत नाही. काही असे सुद्धा विद्यार्थी सध्या सुद्धा पाहायला मिळतात की त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण तरी सुद्धा त्यांना इंग्लिश व्यवस्थित वाचता येत नाही. इंग्लिशमधले व्यवस्थित शब्द सुद्धा कळत नाही. याचं कारण आहे मित्रांनो, पायाच मजबूत आहे. जर पायाच मजबूत असेल तर इमारत तरी कशी उभी राहील. त्यामुळे तुम्हाला तुमचा इंग्लिश स्पीकिंगचा पाया मजबूत करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. द बेस ऑफ इंग्लिश लँग्वेज डेव्हलप करणं तुम्हाला फार गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्ही काय केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसापासून मी माझ्या ABC अकॅडमीच्या माध्यमातून, ABC इंग्लिश स्पीकिंग रेडिओच्या माध्यमातून द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश लँग्वेज यावरती वेगवेगळे सेशन घेत आहे मित्रांनो. या सर्व सेशनमध्ये मी लोकांच्या मनातली इंग्लिशबद्दलची भीती नष्ट करत आहे. काय करत आहे? इंग्लिशबद्दलची भीती नष्ट करत आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातून हे काढून टाका मित्रांनो की इंग्लिश फार कठीण आहे. इंग्लिश सारखी सोपी भाषा दुसरी कुठलीही नाही.
कारण इंग्लिशमध्ये काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, ऱ्हस्व दीर्घ हे कुठल्याही गोष्टी नाही. इंग्लिशमध्ये सरळ लिपी पण मारली तरी इंग्लिश लिहिता येतं आणि इंग्लिश बोलणं त्यापेक्षाही सोपं आहे मित्रांनो. तर मग आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही इंग्लिशमधून शिकले आहात, तुमचा इंग्लिशचा चांगला अभ्यास आहे, तुम्हाला इंग्लिश सोपं वाटत असेल, पण आमच्यासाठी ते कठीण आहे. तर मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा ते काही कठीण नाही आहे. इट इज व्हेरी व्हेरी इझी. हे तुमच्यासाठी अत्यंत सोपं आहे. कारण तुमच्या रोजच्या बोलण्यामध्ये तुम्ही थोडासा स्वतःचा अभ्यास करा की रोजच्या बोलण्यामध्ये तुम्ही मराठी शब्द आणि इंग्लिश शब्दांचा किती वापर करता. तुम्ही रोज घरामध्ये 50% शब्द जे असतात ते रोज तुमच्या बोलीभाषेतले इंग्लिशमधले असतात. आता हा शब्द आहे पेन. पेन हा शब्द कशात आहे मित्रांनो? इंग्लिशमधला शब्द आहे. बॉल कशातला शब्द आहे? इंग्लिशमधला शब्द आहे. त्याच्यानंतर पेन्सिल. पेन्सिल कशातला शब्द आहे? इंग्लिशमधला शब्द आहे. ट्रॅक्टर कशातला शब्द आहे? इंग्लिशमधला शब्द आहे. टेबल कशातला शब्द आहे? इंग्लिशमधला शब्द आहे. हॅपी बर्थडे टू यू असं तुम्ही म्हणता नेहमी नेहमी. कोणाचा तरी वाढदिवस असला की हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. मग हा हॅपी बर्थडे हा शब्द कुठून आलेला आहे मित्रांनो? इंग्लिशमधूनच आलेला आहे ना. रोज तुम्ही मला जीएम सर, जीएन सर पाठवता. जीएन हे काय आहे मित्रांनो? इंग्लिशच आहे ना, ती मराठी थोडी आहे. मग तुम्ही म्हणता बीएफ, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड. हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काय आहे मित्रांनो? हे शब्द कुठून आलेले? इंग्लिशमधले शब्द आहेत ना. तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये 50% वर्ड असे आहेत मित्रांनो की ते तुम्ही इंग्लिशमधले शब्द बोलताय. तुमची चूक झाली तर तुम्ही काय म्हणता? मला माफ करा असं म्हणता का? असं तुम्ही म्हणत नाही. तुम्ही म्हणता काय? सॉरी सर, सॉरी चुकलं माफ करा. अगोदर आपण काय म्हणतो? सॉरी हा शब्द म्हणतो. म्हणजे इंग्लिशमधले 50% शब्द जर आपण मराठीत बोलत आहे तर मग इंग्लिश कठीण कशी? अरे 50% शब्द तुम्ही रोज बोलताय. रोजच्या तुमच्या बोलण्यामध्ये 50% वर्ड आहेत इंग्लिशमधले. स्वतः एकदा ऑब्झर्वेशन करा तुमच्या मराठी बोलीभाषेचं. मराठी बोली भाषेमध्ये 50%च्या आसपास शब्द हे इंग्लिशमधले, हिंदीमधले आणि फारसी भाषेतले आहेत. आपल्या देशावरती इंग्रजांनी जवळपास 150 वर्ष राज्य केलंय मित्रांनो. त्यामुळे इंग्रजी भाषा जी आहे ती आपल्या लोकांच्या मनापर्यंत पोहोचलेली भाषा आहे. कारण आपल्या लोकांना त्या इंग्लिश भाषेची सवय झालेली आहे. त्यामुळे आपल्या मराठी भाषेत अर्ध्याच्या वरती शब्द इंग्लिशचे आहेत. मग इंग्लिशची भीती तरी का बाळगायची? आणि इंग्लिश काही फार कठीण लँग्वेज नाही मित्रांनो. संस्कृत सारखी ती कठीण लँग्वेज नाहीये. संस्कृत भाषा तुम्ही कधी वाचली काय मित्रांनो? की संस्कृत भाषेमध्ये 20 शब्दाचा एकच शब्द असतो. एका शब्दामध्ये 20 अक्षर असतात. 20 अक्षर. ते वाचताना दम लागतो डायरेक्टली. इतके ते मोठे शब्द असतात. तसे इंग्लिशमध्ये मोठे मोठे शब्द नसतात मित्रांनो. त्यामुळे इंग्लिश भाषा, माझं वैयक्तिक मत असं आहे की इंग्लिश भाषेसारखी सोपी भाषा या जगात दुसरी कोणतीही नाहीये. त्यामुळेच इंग्लिश भाषा काय झालेली? जगाची भाषा बनलेली आहे. काय बनलेली आहे? जगाची भाषा बनलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं इंग्लिश सुधारायचं असेल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हेच मी या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यावरच मी तुम्हाला भाष्य करणार आहे. तर मित्रांनो इंग्लिशबद्दलची सुपरस्टिशन्स हीच आहे. इंग्लिशबद्दलची अंधश्रद्धा हीच आहे की इंग्लिश भाषा कठीण आहे, इंग्लिश ही परदेशी भाषा आहे आणि ती आपल्याला जमणार नाही. या न्यूनगंडामुळेच आपण इंग्लिश बोलत नाही. या न्यूनगंडामुळेच आपण इंग्लिश वाचत सुद्धा नाही. कधीतरी एखाद्या वर्षाने तुम्हाला म्हटलं की बा हा एक इंग्लिश पेपर आहे ना, हा वाचा, तर तुम्हाला अक्षरशः भीती वाटते. कारण ते शब्द तुमच्या डोक्याच्या वर जातात. कारण माणसाला भीती कशाची वाटते? ज्या गोष्टी माणसाच्या डोक्याच्या वर जातात ना ती गोष्ट माणूस करायचं सोडून जाते. एखादं कठीण गणित आहे ना, ते गणित आपल्याला डोक्याच्या बाहेर गेलं ना की लोक म्हणतात जाऊ दे, हे आपल्या धर्मात नाहीये, हे काय आपल्या बजेटमध्ये नाही, गेलं सोडून द्या. तर मित्रांनो आयुष्याची मजा तिथेच एक कठीण प्रश्न सोडवण्यामध्ये आहेत. कुठे आहे? कठीण प्रश्न सोडवण्यामध्ये आहे. कसं आहे माहिती आहे का? सोपे प्रश्न तर सर्वच सोडवतात मित्रांनो, पण जीवनात यशस्वी तेच होतात जे कठीण प्रश्न सोडवतात. काय करतात? कठीण प्रश्न सोडवतात. इंग्लिश तुम्हाला कठीण वाटत असली तरी मित्रांनो इंग्लिश साठी लढायला शिका, इंग्लिश बोलायला शिका. कारण इंग्लिश शिवाय पर्याय नाही आहे मित्रांनो. गेल्या अनेक दिवसापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे आणि मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे मित्रांनो. जे मुलं यूपीएससी एमपीएससी मध्ये सक्सेस झालेले यांचं सुद्धा मी अनालिसिस केलेलं आहे की विदर्भामधले किंवा आपल्या महाराष्ट्रामधले मुलं स्पर्धा परीक्षेत मागे का राहतात. तर त्याचं पहिलं कारण आहे मित्रांनो इंग्लिश आणि गणिताबद्दलची भीती आणि इंग्लिश आणि गणित हे विषय वीक असणे. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला इंग्लिश सुधारल्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे इंग्लिश सुधारण्यासाठी नेमकं काय करायचं तेच मी या ठिकाणी सांगते. तर सर्वात अगोदर तुमच्या मनातला हा न्यूनगंड काढून टाका की इंग्लिश कठीण आहे.
डोक्यातून ते काढून टाका. जशी मराठी भाषा आहे ना मित्रांनो तशीच इंग्लिश भाषा आहे. तुम्हाला मराठी भाषा कोणी शिकवली आहे का मित्रांनो? तर अजिबात नाही. तुम्ही तुमच्या आई वडिलाकडून, काका काकू, मामा, घरच्या सगळ्या लोकांकडून ऑटोमॅटिकली लहान बच्चे जे असतात ना ते मराठी भाषा शिकतात. लहान लेकराला तुम्ही मराठी शिकवता का? प्रत्येक शब्द त्याला शिकवता का? नाही शिकवत आहे. तुम्ही त्याला फक्त काही मोजके शब्द सांगता, बाकी सगळे शब्द तो ऐकून शिकतो. काय करतो? ऐकून शिकतो. मग तुम्ही म्हणाल तो मराठी कसा शिकलात? कारण त्यांनी आत्मसात केली ती भाषा. तर त्याचप्रमाणे इंग्लिश अशी भाषा आहे मित्रांनो ही ऐकून, बोलून, लिहून आणि वाचून शिकता येत असते. त्यामुळे तुम्हाला सातत्याने इंग्लिशच्या सहवासात राहणं फार गरजेचं आहे. आपली जी काही शिक्षण प्रणाली आहे मित्रांनो, ह्या शिक्षण प्रणालीमध्ये बऱ्याच ठिकाणी इंग्लिशचा समावेश केलेला आहे. मोठ्या प्रमाणात इंग्लिशचा समावेश आहे आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार इंग्लिश वाचणे आणि वारंवार इंग्लिश लिहिणे, वारंवार इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करणे आणि वारंवार इंग्लिश ऐकण्याचा प्रयत्न करणे यासाठी प्रयत्नशील तुम्ही असलं पाहिजे. गेल्या काही दिवसामध्ये मी वेगवेगळ्या विषयावरती इंग्लिश स्पीकिंगचे सेशन घेतलेले आहेत मित्रांनो. त्या सर्व सेशनमध्ये मी वारंवार हे कायम सांगितलं मित्रांनो की इंग्लिश सुधारण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल. फर्स्ट पॉईंट असा आहे मित्रांनो की इंग्लिश भाषा सुधारण्यासाठी तुम्हाला इंग्लिशमधला शब्दसाठा वाढवावा लागतो. काय वाढवावा लागतो? शब्दसाठा वाढवावा लागतो. तुमचे शब्दसाठा जर चांगला असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच इंग्लिश चांगल्यापैकी बोलू शकाल. वर्ड्स इज वेल्थ ऑफ इंग्लिश लँग्वेज. वर्ड इज वेल्थ ऑफ इंग्लिश लँग्वेज. शब्द हीच इंग्लिश भाषेची संपत्ती आहे. वर्ड इज वेल्थ ऑफ ए लँग्वेज. वर्ड इज वेल्थ ऑफ लँग्वेज म्हणजे शब्द हीच भाषेची काय संपत्ती मित्रांनो, ती त्याची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना जर इंग्लिशमध्ये बोलायचं तर मी माझ्या विद्यार्थ्यांना डेली सांगत असतो की बाळांनो, लेकरांनो, डेली कमीत कमी 10 तरी इंग्लिश शब्द लिहत जा, ते वाचत जा, ते पाठ करत जा. कारण जितका शब्दसाठा जास्त आहे तितकं तुम्हाला इंग्लिश सोपं जाईल. काय जाईल? सोपं जाईल. एखादा इंग्लिश न्यूजपेपर तुमच्यासमोर ठेवला आणि जर तुम्हाला त्यातले शब्दाचे अर्थ माहीत असेल तर तुम्हाला तो सगळा न्यूजपेपर इझी समजू शकतो. काय होऊ शकतो? समजू शकतो. तर फर्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, तुम्ही तुमची शब्दसाठा वाढवला पाहिजे. मी वाक्य बोललोय, वर्ड इज वेल्थ ऑफ लँग्वेज. शब्द हीच भाषेची काय मित्रांनो संपत्ती आहे. काय आहे? संपत्ती आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं इंग्लिश जर सुधारायचं असेल मित्रांनो तर फर्स्ट पॉईंट आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये डेली किमान 20 शब्द लिहायचे आहेत आणि 23 शब्द पाठ करायचे आहेत. ही मी वारंवार सांगितलेलं आहे, अगोदर सुद्धा सांगितलं आहे, पुन्हा पुन्हा सांगतो आहे की डेली तुम्हाला हेच करायचं आहे की डेली 20 शब्द लिहायचे आणि ते पाठ करायचे. इंग्लिशमधलं जे काही बेसिक ग्रामर आहे मित्रांनो ते सुद्धा थोडंफार बेसिक ग्रामर तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ते बेसिक ग्रामर जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला वाक्य बनवणं सोपं जाऊ शकतं. तुमच्याकडे शब्द असतील ना मित्रांनो तर वाक्य बनतील. वाक्य जर बनले तर तुम्हाला बोलणं सोपं जाऊ शकतं. त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्स तुमचा कशाला असला पाहिजे? शब्दांना असला पाहिजे. पहिला मुद्दा आहे तुम्ही वर्ड डेली 20 शब्द लिहायचे असतात मित्रांनो. डेली 20 शब्द लिहायचे आणि ते पाठ करायचे. स्वतःची एक स्वतंत्र डिक्शनरीज तयार करायची. आणि आजकाल डिक्शनरी तयार करणं फार कठीण नाही आहे मित्रांनो. कुठलाही इंग्लिश न्यूजपेपर घ्यायचा, इंग्लिश पुस्तक घ्यायचं, त्यातले जे शब्द आहेत ना ते तुम्हाला येत नाही ते बाजूला करायचे आणि ते शब्द काय करायचं, मोबाईलमध्ये एक मराठी इंग्लिश डिक्शनरी नावाचा ॲप असतं. अत्यंत छोटा ॲप आहे, 1.5 ते 2 GB ॲप आहे. ते ॲप डाउनलोड करायचं आणि त्या ॲपमध्ये तो शब्द तुम्ही टाकला की लगेच त्याचा अर्थ मोबाईल सांगून देते. किंवा गुगलवर जरी तुम्ही टाकलं तर ते लगेच ते होऊ शकतं. किंवा तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही डिक्शनरी विकत घेऊ शकता. तर इंग्लिश बोलण्यासाठी शब्दसाठा वाढवणं फार गरजेचं आहे. काय? शब्दसाठा वाढवणं फार गरजेचं आहे. फर्स्ट पॉईंट इज वर्ड. सेकंड पॉईंट इज बेसिक इंग्लिश ग्रामर. काय? सेकंड पॉईंट इज बेसिक इंग्लिश ग्रामर. दुसऱ्या मुद्द्यावर तुम्हाला बेसिक इंग्लिश ग्रामर सुधारवणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आणि तिसरा मुद्दा आहे की तुम्हाला एखादं प्रॉपर गायडन्स घेणं गरजेचं आहे. कुठलाही नाही, कसं आहे ना मित्रांनो की गुरुशिवाय विद्या नाही आहे मित्रांनो. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला इंग्लिशचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. कुठल्या तरी शिक्षकाकडून ते शिकून घ्यावं लागणार आहे. येणाऱ्या 1 डिसेंबर 2023 पासून इंग्लिश स्पीकिंग कोर्स नव्या स्वरूपात मी सुरू करत आहे मित्रांनो. आणि 1000 रुपये फीजमध्येच हा नवा कोर्स सुद्धा उपलब्ध होतो आहे. त्यामुळे जे काही विद्यार्थी असतील त्यांना इंग्लिश सुधारायची असेल अशा विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क करावा मित्रांनो. 1000 रुपयामध्ये तुम्हाला मी जवळपास 4 महिने चांगल्यापैकी इंग्लिश बोलायला शिकवेल, चांगल्यापैकी इंग्लिश लिहायला शिकवेल, बोलायला शिकेल आणि हे करेल. तर मित्रांनो आजचं जे काही सेशन्स आहे त्याचा सारांश पुन्हा एकदा सांगतो. सुपरस्टिशन्स अबाउट इंग्लिश लँग्वेज. सुपरस्टिशन्स अबाउट इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्लिशची भीती, इंग्लिशबद्दलची अंधश्रद्धा. इंग्लिश भाषा फार कठीण आहे ही अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. इंग्लिश सारखी सोपी भाषा नाही आहे मित्रांनो.
फक्त ती तुम्हाला आत्मसात करायची जर असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा शब्दसाठा वाढवणं फार गरजेचं आहे. आणि ते पण फार काही कठीण नाही मित्रांनो. डेली 20च शब्द पाठ करायचे. तेवढे जरी पाठ केले तर 1 महिना 2-3 ते 4 महिन्यात तुमचे इंग्लिश चांगल्यापैकी इम्प्रूव्ह होऊ शकते, इंग्लिश चांगल्यापैकी सुधारू शकते. कसं आहे ना मित्रांनो, कोणतंही काम एका दिवसात होत नाही. ताजमहल सारखी सुंदर इमारत ही एका वर्षात तयार झाली नाही मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नेहमी वाचता की भारतीय संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. सोपं आहे का मित्रांनो? कुठलीही गोष्ट एका दिवसात इमारत तयार होत असते का? एका दिवसात एखादं मोठं पुस्तक तयार होत असतं का? तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की माझं एबीसी डायरी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. एबीसी डायरी हा मी स्वतः लिहिलेला एक खूप सुंदर असा ग्रंथ आहे मित्रांनो, की त्या ग्रंथ लिहायला मला जवळपास 2 वर्ष लागलेले आहेत. किती लागलेले आहेत? 2 वर्ष लागलेले आहेत. त्यामुळे इमारत कधीही एका दिवसात उभी राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही डेली जरी 20 शब्द पाठ केले तर एका महिन्याकाठी तुम्ही 600 शब्द पाठ करतात आणि 6 महिन्यात तुम्ही जवळपास 3600 शब्द पाठ करतात. 3500 शब्द जर पाठ झाले मित्रांनो तर यू कॅन स्पीक इंग्लिश. 3500 शब्द जर पाठ झाले तर तुम्ही इंग्लिश चांगल्यापैकी बोलू शकता, चांगल्यापैकी हे करू शकता. थोडंसं जर ग्रामर कधी केलं मित्रांनो तर ते होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, तुम्हाला स्पष्ट सांगितलं की 50% इंग्लिश तुम्ही रोज बोलता. आय एम सॉरी सर, थँक्यू सर, हॅपी बर्थडे, ट्रॅक्टर, ड्रायव्हर, कंडक्टर, बस, हे सगळे इंग्लिश शब्द आहेत बाळांनो. काय आहे? सगळे इंग्लिश शब्द आहे. 50% शब्द मराठीमधले जर निवडले इंग्लिश आहे. पेन, बॉक्स, पेन्सिल, बॅग, सॅग, मोबाईल, काय आहे सगळे इंग्लिशमध्ये. ड्रेस हा शब्द आहे इंग्लिशमधला. आता हे मी काय घातलेलं आहे? टी शर्ट. टी शर्ट हा शब्द कुठला आहे? इंग्लिशमधलाच नाही. शर्ट हा शब्द इंग्लिशमधला आहे. पॅन्ट हा शब्द इंग्लिशमधला आहे. मग काय? गॉगल हा शब्द इंग्लिशमधला आहे. मराठीत काय आहे? तर मित्रांनो 50% शब्द तुम्ही इंग्लिशमधले बोलता. आता हे काय? बोर्ड आहे. काय? व्हाईट बोर्ड. कशामध्ये बोललो आपण? इंग्लिशमधलंच त्याला म्हटलं ना. मराठीमध्ये म्हणतोय की आपण की फळा म्हटलंय का त्याला? नाही म्हटलंय. बॅट, बॉल, रोज तुम्ही क्रिकेट खेळता, बॅट बॉल खेळता, तो शब्द सुद्धा इंग्लिशमध्ये. मग 50% जर इंग्लिश तुम्ही रोज बोलताय मित्रांनो तर 100% इंग्लिश बोलणं काय कठीण आहे? इट इज नॉट हार्ड. हे कठीण नाही आहे मित्रांनो. इट इज व्हेरी व्हेरी इझी. यू कॅन स्पीक इन इंग्लिश. ते खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त त्यासाठी तुम्हाला काय? यू हॅव नीड अ प्रॅक्टिस. तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. यू हॅव नीड अ अप्रिशिएट गाईडलाईन्स. तुम्हाला चांगल्या गाईडलाईनची गरज आहे, चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे. आणि ते जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही 3 ते 4 महिन्यात इंग्लिश चांगल्यापैकी बोलायला शिकू शकतो. मी तुम्हाला 4 महिन्यात इंग्लिश बोलायला शिकवले मित्रांनो. तुम्ही माझा कोर्स जॉईन करू शकता. 1 डिसेंबरपासून माझा नवीन कोर्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स, न्यू इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू होत आहे मित्रांनो. या न्यू इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये तुम्हाला इंग्लिश चांगल्यापैकी बोलायला शिकवण्यासाठी मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. माझे जे काही लेक्चर असणार आहेत मित्रांनो ते व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरूपात असणार आहेत. त्यामुळे इंग्लिशबद्दलची जी काही अंधश्रद्धा आहे ती दूर करण्यासाठी मी कायम तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला इंग्लिश शिकवण्यासाठी सुद्धा मी तुमच्या कायम सोबत आहे. इंग्लिश इज अ वर्ल्ड लँग्वेज अँड वी कांट कॉम्प्रोमाइज विथ इंग्लिश. इंग्लिश ही जगाची भाषा आहे आणि आपण इंग्लिश भाषेसोबत तडजोड करू शकत नाही. सो प्लीज लर्न इन इंग्लिश. इंग्लिश बोलायला शिका मित्रांनो. त्यामुळे इंग्लिशमध्ये हे करायला. इंग्लिशबद्दलची जी काही अंधश्रद्धा आहे ती डोक्यातून काढून टाका. इंग्लिश कठीण आहे. कारण 50% इंग्लिश तुम्ही रोज बोलता तर इंग्लिश कठीण तरी कशी आहे मित्रांनो? ज्या भाषेमध्ये काना नाही, मात्रा नाही, वेलंटी नाही, सगळं काही अक्षराचा गेम आहे तर ती भाषा कठीण कशी? 50% इंग्लिश तर तुम्ही रोज तुमच्या घरी बोलत आहात तर मग इंग्लिश भाषा कठीण कशी? इट इज नॉट हार्ड लँग्वेज. इट इज व्हेरी व्हेरी इझी अँड व्हेरी व्हेरी सिम्पल लँग्वेज. तर मित्रांनो ती खूप सोपी भाषा आहे. फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. असं आमचे शिक्षक आम्हाला नेहमी सांगायचे की प्रयत्नामध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही वाळूच्या कणामधून सुद्धा तेल काढू शकता. काय काढू शकता? तेल काढू शकता. तर मित्रांनो रस्त्यावरचा दगड होण्यापेक्षा पायरीवरचा दगड व्हा. रस्त्यावरचा दगड जर झाला तर लोकांच्या पायाला वेदना होतील, लोकांच्या पायाला टोचाल. पण पायरीचा दगड जर झाला तर लोकांच्या पायाला आधार मिळेल तुमच्यामुळे. त्या पायरीवर पाय देऊन लोक तुम्ही पुढे जाऊ शकतील. त्यामुळे आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल मित्रांनो तर इंग्लिश शिवाय पर्याय नाहीये. इंग्लिश बोलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच नव्या कोर्समध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या विद्यार्थ्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे त्यांचा कोर्स सुद्धा कंटिन्यू सुरूच असणार आहे. हे जे काही सेशन्स आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात आपण रोज माझ्या ज्या वेगवेगळ्या सेशनच्या माध्यमातून भेटत राहू आणि रोज मी तुमच्यासोबत बोलत राहील आणि तुम्हाला इंग्लिश चांगल्यापैकी
शिकवत राहील. तर मित्रांनो, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं याबद्दल मला नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा, जेणेकरून तुमची प्रतिक्रिया हे माझ्यासाठी एक मोटिवेशन असेल. मी तुमचा सर्वांचा एक मोटिवेशनल गुरु जरी असलो मित्रांनो, तरी माझे मोटिवेशन तुम्हीच आहात. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाची, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नक्की मला तुमची प्रतिक्रिया कळवाल. आणि ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी सुद्धा मला लवकरात लवकर कॉल मेसेज करायचा आहे, जेणेकरून तुमचं ॲडमिशन लवकरात लवकर होईल आणि 1 डिसेंबरपासून आपली न्यू इंग्लिश स्पीकिंग कोर्सची बॅचसुद्धा सुरू होईल. सध्याची जी काय आपली इंग्लिश स्पीकिंग कोर्सची बॅचसुद्धा 6 महिन्याची आहे, ती सुद्धा त्यांचे 2 ते 2.5 महिने झालेले आहेत, अजून 4 महिने त्यांचे बाकी आहेत. त्यामुळे ते सुद्धा कोर्स चांगल्यापैकी पुढे नेल्या जाईल आणि त्यांना सुद्धा चांगल्यापैकी इंग्लिश शिकवल्या जाईल. तर मित्रांनो, माझं एक लेक्चर तुम्ही ऐकलं म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलता येईल अशातला काही भाग नाही. मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला फॉलो करावं लागतील. त्यासाठी स्पेशल माझा इंग्लिश स्पीकिंगचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला मी अत्यंत खूप सारं मटेरियल टाकून दिलेलं आहे मित्रांनो. तेवढं सारं मटेरियल सफिशियंट आहे. तेवढं जर तुम्ही कधी पूर्णपणे त्याचा अभ्यास चांगल्यापैकी केला, एक ब्रिलियंट स्टुडंट तुम्ही बनले, तुम्ही तुमच्या अभ्यासाची प्रामाणिक राहिले, तर तुम्ही 3 महिन्यात सुद्धा इंग्लिश शिकू शकता. एवढं सगळं स्टडी मटेरियल मी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं. तो अत्यंत सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही या प्लॅटफॉर्ममध्ये सामील व्हा आणि माझ्यासोबत इंग्लिश बोलायला शिका. सो थँक्यू सो मच.